जिभेची चव आणि जेवणाची शोभा वाढवणारी आज आपण खुसखुशीत खमंग खोबऱ्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत. चटणी तर आपण सगळेच तयार करतो, पण कधी-कधी ती खूप कोरडी होते, तर कधी-कधी ती खूप ओलसर होते. तर कधी-कधी चटणीला खवट वास येतो. पण आज आपण एकदम साधी, सोपी, झटपट होणारी अशी रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. मी इथं 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचे जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा बेडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे. ही मिरचीची पावडर तिखट नसते जास्त, पण याच्यामुळे चटणीला खूप छान रंग येतो आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्ही खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले तरी चालतील. आता आपण हे साहित्य भाजून घेऊयात. सुरुवातीला आपण जिरे भाजून घेऊयात. ही चटणी भाकरी, चपाती, वरण-भात कशासोबतही खूप छान लागते. ही चटणी तुम्ही एकदा बनवून ठेवली तर महिनाभर चांगली राहते. जिरे आपले छान भाजलेले आहेत, तर आपण हे काढून घेऊयात. जिरे भाजताना एक छान वास येतो. तो वास आला की आपण जिरे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले जिरे भाजलेले आहेत चांगले. आता आपण खोबरं भाजून घेऊयात. याला थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खूप लाल करायचं नाही, नाहीतर आपली चटणी कडू लागू शकते. खोबऱ्याचा रंग थोडा चेंज झालेला आहे. आता आपण खोबरं काढून घेऊया. खोबरं चांगलं भाजलेलं आहे. खोबरं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, जे थंड होईल. हे भाजलेलं खोबरं आणि जिरे थंड झालेले आहेत. आता आपण याला बारीक करूया. त्यासाठी मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते. आता याच्यामध्ये ॲड करूया लसूण, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. याची आपल्याला एकदम बारीक पावडर नाही करायची, जाडसर वाटायचं आहे. मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. हे मी मिक्सरमधून असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इतपत जाडसर चटणी वाटायची आहे आपल्याला. लसूण खोबऱ्याचा एकदम खमंग वास येत आहे. लसणामुळे आपली चटणी खराब होत नाही, तर त्याला खूप छान टेस्ट येते. बघू शकता तुम्ही, खूप छान टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.